वीणा वहिनी का कॉल करतायत मला? हा बोला वीणा वहिनी. हॅलो हॅलो जयंत. अरे अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. व्यंकी भाऊजींचा ना ऍक्सिडेंट झालाय. खूप लोकांनी मारले त्यांना. तू जानूला सांगशील का? जानूचा फोन लागत नाहीये म्हणून तुला फोन केला. अरे जानूचा फोन लागणारही नाही. तुम्ही असं सारखं फोन करून आम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणूनच घरात जॅमर लावलाय मी. हॅलो हॅलो जयंत, ऐकतोयस ना? हा वीणा वहिनी. नाही मी विचार करत होतो की हे कसं काय घडलं. कसं घडलं काय माहिती. ती डिलिव्हरी द्यायला गेले होते ना, इकडेच घडलंय. तू तू जानूला घेऊन इकडे येऊ शकशील का? वीणा वहिनी ऍक्च्युली मी एका कामासाठी बाहेर निघालो होतो आणि जानू घरी आहे. मी काम करतो, तिला कळवतो आणि त्यानंतर मी तुम्हाला कॉल करतो. ओके बरं ठीक आहे. परत परत सेम गोष्ट कशी काय घडू शकते? ही जानूची फॅमिली पण ना. अरे नवीन लग्न झालंय आमचं, आम्हाला तरी का डिस्टर्ब करताय तुम्ही? मला माझ्या बायको बरोबर क्वालिटी टाइमच स्पेंड करू देत नाहीयेत. नाही, यापुढे मी असं होऊ देणार नाही. जयंतला जर का धडा शिकवायचा असेल तर आज विश्वाला सगळं काही सांगणं फार गरजेचं आहे. फोन का लागत नाहीये ह्याला? मला तर नेटवर्कच नाहीये. हे काय? घरात कुठेच नेटवर्क येत नाहीये माझ्या फोनला. काय करू? फ्लाईट मोडवर टाकून बघते. काय झालंय माझ्या फोनला? नाही जानू, जयंत घरी यायच्या आत तुझा विश्वाशी कॉन्टॅक्ट व्हायलाच हवा. जाऊ का भेटायला विश्वाला? जातेच. आता याला काय झालं? मी गडबडीत चुकीचा पासपोर्ट टाकला का? जानू जानू जानू, खर तर घरात लावलेल्या जॅमरमुळे तुला कोणी फोनही करू शकणार नाही आणि दाराचं लॉक कोड बदलल्यामुळे तुला घराबाहेर जाता येणार नाही. वेल ॲक्च्युली मला बघायचं होतं आता तू काय करतेस, पण मी ड्राईव्ह करतोय, सो नेव्हर माइंड. बट येस, घरात लावलेल्या हिडन कॅमेरामुळे मला बघता येईल तू काय करतेस ते. फोन लागत नाहीये, डोअर सुद्धा ओपन होत नाहीये. काय करू मी आता? यावेळेस सुद्धा जयंत या घरात मला लॉक करण्यामध्ये सक्सेसफुल झालाय. कट का झाला माझा कॉल? हे काय? माझ्या मोबाईलला तर नेटवर्कच नाहीये. हो येस, जॅमर. हे आधी का नाही आठवलं मला? याआधीही मी कोणाशी बोलू नये म्हणून जयंतने या घरात जॅमर लावला होता. अजिबात सुधारलेला नाहीये हा माणूस. कुठे ठेवलाय ह्याने जॅमर? मी थोडं गरम दूध आणते तुला प्यायला. मग काही खातोस का? अरे असं कसं? औषधं घ्यायची म्हटलं, थांब तू जरा. सासूबाई
तुम्ही का आला? बघा ना केवढं लागलंय. त्याला खूप लागलं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. असा कसा अपघात झाला वेंकीचा? हे सगळं जयंतने तर केलं नसेल ना? सासूबाई नका इतका त्रास करून घेऊ. खरंच आजी काहीच काळजी करू नका. व्यंकी भाऊजींना बरं वाटलं ना की हळूहळू विचारू आपण त्यांना काय झालं ते. हा, त्यांना थोड्या आरामाची गरज आहे. आराम करू देऊ त्यांना. सॉरी 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 सॉरी. तुला दिवसभर एकटीला राहावं लागलं ना घरात. खूप बोर झाली असशील ना. बट हिअर इज माय अपॉलॉजी गिफ्ट विथ अ चॉकलेट ऑन टॉप ऑफ इट. सो स्वीट ऑफ यू जयंत सर. थँक यू. वेल, आवडलं तुला? हो, खूप आवडलं. एक मिनिट हा. वीणा बहिणीचा कॉल. अरे, फोन उचलायच्या आधीच कट केला हिने. ओ गॉड. म्हणजे आता बहिणी जानूला वेंकीबद्दल सगळं सांगणार. ही वीणा वहिनी पण ना. काय झालं जयंत सर? सर अहो बघा ना, सकाळपासून आपल्या फोनला रेंज नव्हती, पण आता अचानक रेंज आली म्हणून कन्फ्यूज झालात का तुम्ही? बरं जयंत सर, चला मी तुम्हाला एक गंमत दाखवते. या या जयंत सर. थांबा. हे बघा, मला आपल्या घरात हे मशीन सापडलंय. आय डोंट नो ह्याचं पर्पज नक्की काय आहे ते, पण या मशीनला इथे जे बटन आहे ना, हे दाबले ना की रेंज येते. कसलं सॉलिड आहे ना. म्हणजे लोकांना त्यांच्या घरात जर का रेंज नसेल तर टेन्शन येतं, पण आपल्याकडे त्याचं सॉल्युशन आहे. थांबा, मी तुम्हाला हे कसं वर्क होतं ते दाखवते. हे बघा, हे बटन दाबलं ना की आता फोनची रेंज जाईल. गेली. आता ना आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ना पुन्हा मी ते बटन दाबते. हे बघा, रेंज आली. सॉरी जानू, मी ते वीणा वहिनीचा कॉल येतोय. ही वीणा वहिनी मला सारखे का कॉल करते? जयंत सर एक मिनिट. हा वहिनी बोल. जानू अगं, तू थोड्या वेळासाठी घरी येशील का गं? का ग, काय झालंय? व्यंकी भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय. खूप लागले त्यांना. काय? आणि इकडे आईंनी इतकं टेन्शन घेतलंय ना. तू जर आलीस तर थोडं बरं वाटेल ग त्यांना. वहिनी अगं मला यातलं काहीच माहित नाहीये. पण जयंत घरी आला नाहीये का अजून? नाही, तुझा फोन लागत नव्हता म्हणून मी त्याला फोन केला होता. नाही वीणा वहिनी, आमचं काहीच बोलणं झालं नाही. पण तू काळजी करू नकोस, आम्ही लगेच तिथे येतो. आलेच मी. लवकर ये. वीणा वहिनीने तुम्हाला वेंकी दादाबद्दल सांगायला कॉल केला होता. त्यासाठीच कॉल करत होती ती. सॉरी जानू, ॲक्च्युली ते गिफ्टच्या नादात. जयंत सर, इट्स ओके. आय कॅन टोटली अंडरस्टँड. तुम्हाला तुमच्या कामाची खूप टेन्शन्स आहेत ना. म्हणजे तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली होती तरीही तुम्हाला ऑफिसला जावं लागलं. पण त्याचं काय आहे ना, वेंकी दादाला खूप लागलंय. आपल्याला लगेच जायला हवं. चला. जानू जानू ऐक ना. नाही या जयंत सर, मी आता तुमचं काहीही ऐकणार नाहीये. तुम्ही जेव्हा ऑफिसला गेला होता तेव्हा मी घरी थांबले ना एकटी. मग आता तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या घरी यावंच लागेल. प्लीज, जर का तुम्ही असं केलं नाही ना तर मी असं समजेन की तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाहीये.